हरिओम श्रीराम अंबनी। मी भारती बेरा पुरो उरण केंद्र। माझा अनुभव असा आहे, आमचा या गोष्टीवर काही विश्वास नव्हता। तेरडेबाई मला रोज सांगायच्या, अगं एक सिद्ध पुरुष आहे, तू चल। हे काय माझ्या नवऱ्याला पटत नव्हतं, कुठेतरी जायचं नाही म्हणून नाही। शेवटी एक दिवशी आपले तेरडे काका आहेत, त्यांच्याकडे पादुका पूजन होतं, परेश तेरडे। त्या पादुका पूजनाला मी गेले आणि जाताना मी माझ्या नातवाला घेऊन गेले। पादुका पूजनाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो। US शाळेजवळ रिक्षा केली आणि रिक्षेत आम्ही बसलो। जरा वेळाने माझ्या नातवाला आकडी आली, सगळे तोंडातून फेरुंडे वगैरे आले, तो साप उलटा सुलटा झाला। आता हे जावयाचं मूल आहे, मी काय करू, मला काय समजत नाही बापू। रिक्षा चालू झाली, रस्त्यात एक बाई भेटली, तिच्याकडनं मी पाणी मागितलं, त्याच्या तोंडावर पाणी मारलं। अशात नाशात हा सावध होईल, काय करू, काहीच सुचत नाही। म्हणून दुसऱ्या मुलीने भेटली, ती बोलते, काकी इथे थांबू नका, मी तुम्हाला ट्रनकडे नेले। तिकडे त्याला ॲडमिट केला। यांच्या घरी यांच्या बहिणीचं वाढदिवसाचा थाट होता, पहिला वाढदिवस होता, थाटात करायचा होता। आणि हे काय झालं, आता याला पापी मीच होणार, म्हणून मी घाबरून गेले। घरी कसं कळवायचं, तन्मयला ॲडमिट केलं, काहीच कळत नाही। ॲडमिट केला, आता संध्याकाळी तर त्यांच्याकडे जाम माणसं येणार आणि तन्मय नाही म्हणजे गोंगाट होणार, काय करू मी, मला काय सुचत नाही। मग ते वार्ताहरमध्ये बापूंचा असं एक छोटासा फोटो येत होता, त्याचं कात्रण माझ्याकडे होतं। ते कात्रण मी त्याच्या छातीवर ठेवलं आणि सांगितलं, बापू काय असेल ते माझ्यावर येऊ द्या, पण माझ्या नातवाला वाचवा। आता काय करणार, यांच्या घरी तर एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि जावयाचं म्हणजे विष आहे, त्याला तारलंच पाहिजे, मला काय सुचत नाही। मग ते कात्रण त्याच्या छातीवर ठेवलं आणि सांगितलं, बापू तुमची जिकडे जिकडे उपासना होते ना, तिकडे तिकडे मी तुमच्या सेवेला येईन, उपासनेला येईन, पण याला बरं करा। आज माझ्या हातात काही नाही आहे आणि मी घरी कसं सांगू। डॉक्टरांनी ॲडमिट केला, त्याला पट्ट्या बिट्ट्या लावल्या, सलाईन लावलं आणि डॉक्टर पनवेलला निघून गेले। यांच्याकडे एवढा वाढदिवसाचा थाट, आता काय करणार। मग माझ्या मुलीला कळवलं, अगं तन्मयला ॲडमिट केलं आहे आणि तन्मयला फार आकडी आली। ती म्हणते, कशी काय आली, पहिला कधीच नाही झाला आकडी बिकडीचा प्रॉब्लेम। मग मी सांगितलं, आता काय करणार, डॉक्टर तर पनवेलला गेले आणि हा सावध पण झालेला नाही, आता हे घरी कसं नेणार। बापूंचा एवढा धावा केला, मला बापूंचा लवलेससुद्धा माहीत नव्हता, पण ते कात्रण जवळ असल्यामुळे फक्त हरिओम एवढा एक शब्द मी बोलायचे आणि सांगितलं, बापू त्या डॉक्टरांना पनवेलून इकडे येऊ द्या आणि याला घरी जायला सांगू द्या। 11 वाजता ते डॉक्टर आले आणि त्याला घरी नेऊन द्यायला सांगितलं। त्याच्या पट्ट्या लावल्यात, उद्या या, पण आत्ता तुम्ही घरी गेलात तरी चालेल। बापूंचीच कृपा झाली आणि तन्मय माझा चांगला घर पोच गेला। हरिओम श्रीराम अंबनी।